मेळघाटातील डोंगरदऱ्या सध्या मोहफुलांच्या मंद मादक सुगंधाने दरवळून गेल्या आहेत. पहाटेच्या गारव्यात आदिवासी बांधव मोहफुले वेचताना वर्षभराच्या उदरनिर्वाहाची आशा बाळगून मेहनत घेत आहेत. मात्र एकेकाळी आदिवासींसाठी आशेचा किरण ठरलेली मोहा बँक ही योजना आज दुर्लक्षित झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मोहफुले ही केवळ उत्पन्नाचं साधन नसून मेळघाटातील आदिवासी संस्कृती आणि जीवनशैलीचा अविभाज्य भाग मानली जातात. पेसा कायद्याच्या माध्यमातून ग्रामसभांमार्फत मोहफुलांच्या विक्रीतून आर्थिक तरतूद करण्यासाठी आदिवासी बांधव मोठ्या कष्टाने मोहफुले संकलित करीत आहेत. मेळघाटात रोजगाराच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते. मात्र मोहफुलांचा योग्य बाजारपेठ आणि प्रक्रिया उद्योग उपलब्ध करून दिल्यास स्थानिकांना रोजगार मिळून स्थलांतराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, असे मत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी व्यक्त केलंय. तसेच शासनाने मोहफुलांसाठी खरेदी केंद्रे सुरू करावीत आणि ग्रामसभांनी वनोपज हक्कांतर्गत पुढाकार घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. स्थानिक माहितीनुसार मेळघाटातील एक आदिवासी कुटुंब दिवसाला साधारण 17 ते 20 किलो मोहफुलांचे संकलन करते. हे फुले वाळवून विक्रीसाठी तयार केली जातात. मात्र हे काम अत्यंत जोखमीचं ठरत आहे. मोहफुले अस्वलांचे आवडते खाद्य असल्यानं ज्या झाडाखाली फुले पडतात त्या परिसरात अस्वलांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. पहाटेच्या अंधारात मोहफुले वेचायला जाताना प्रत्येक क्षणी अस्वलाच्या हल्ल्याची भीती वाटते, अशी भावना स्थानिक आदिवासी महिला मंगतराबाई अनसुनकर यांनी व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी मोहफुलांच्या संकलनाला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी आणि आदिवासींना योग्य दर मिळवून देण्यासाठी तत्कालीन प्रकल्प अधिकाऱ्यांनी मोहा बँक ही संकल्पना राबवली होती. या उपक्रमामुळे व्यापाऱ्यांशी मध्यस्थी होऊन थेट फायदा आदिवासींना मिळणार होता. मात्र कालांतराने ही योजना मागे पडल्याने पुन्हा एकदा मोहफूल उत्पादक आदिवासींना अडचणींचा सामना करावा लागतोय. विजय काकडे, RCN न्यूज, परतवाडा. आपण पाहू शकता मेळघाटमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये व जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात हे मोहफुलाचे झाडं आहेत. याला वर्षातून 2 वेळा वेगवेगळ्या प्रकारचे फळं येतात. एक मोहफूल आणि दुसरं त्याला म्हणतात टोळी, गुल्ली पण म्हणतात. अशी टोळी आता लागलेली आहे. याच्या आधी काही 1-1.5 महिन्याआधी मोहफूल येऊन गेलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन होते, परंतु त्याची बाजारपेठ इथं उपलब्ध नाही आहे. म्हणून एक आमची सरकारला विनंती आहे की आमच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना, आदिवासी लोकांना या मोहफुलापासून निर्माण होणारे उत्पादन स्थानिक त्यांना इथं उपलब्ध व्हावे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, अशी एक आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे या मोहफुलापासून सिड्डू सुद्धा तयार होते. सिड्डू म्हणजे दारू, ती आमचे स्थानिक आदिवासी लोक बनवतात आणि चांगल्या उत्तम क्वालिटीची ती बनवतात. ती त्याच्यामध्ये एक औषधीय गुण सुद्धा आहे. त्यासाठी सरकारने त्यांना स्थानिक पातळीवर त्यांना लायसन्स द्यावे आणि या मोहफुलापासून होणारे उत्पादन त्यांना निर्माण करता यावे, त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, जेणेकरून आमचा आदिवासी, मेळघाटातील आदिवासी सक्षम होईल, अशी एक आमची सरकारला विनंती आहे. शासनाने याकडे सर्व मेळघाटातील आमच्या आदिवासी बांधवांकरिता विशेष प्रयत्न करून यासाठी प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे आता जी हे टोळी लागलेली आहे याला गुल्ली म्हणतात आमच्या मेळघाटमध्ये, तर याच्यापासून सुद्धा काही औषधी तयार होतात. याला सुद्धा मार्केट उपलब्ध झालं पाहिजे. म्हणजे एकाच झाडाला 2 प्रकारचे फळं लागतात. त्यासाठी आमची विनंती आहे की या आमच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना, आदिवासी लोकांना सक्षम करण्यासाठी असे स्थानिक काही उपक्रम सरकारने चालवावे, यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. धन्यवाद.